जय श्रीराम मित्रांनो, आता आपण आहे भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि आता आम्ही चाललेलो कृष्णेश्वरला संभाजीनगर येथे. तिथं आम्ही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे तिथं आम्ही दर्शन घेणार आहोत आणि तिथून आम्ही एल्लोरा केव्ज पाहणार आहोत आणि एल्लोरा केव्ज पाहून झाल्यावरती दौलताबाद किल्ला हा पाहणार आहोत. तर तुम्हाला दाखवतो मी आता गेल्यावरती. आमची अजून बस आलेली नाही आहे आणि आमची मित्रमंडळी सगळी तशी जमा झालेली आहेत. हा आहे शिवाजी चौक. आता आम्ही आहे शिवाजी चौकात. आता थोड्या वेळाने बस येणार आहे. हे आमचे सगळे मित्र जमले तिथेशी. आहे का तू आमच्या? मला वाटलं तू कोण असा सो फायनली गाईज आपली बस आलेली आहे. ही आपली बस आहे. तर गाडी नोट करून ठेवा तुम्ही. आणि ही आपली पब्लिक आता बसमध्ये चढत आहे. टाकलेली आहे काय टाकली. आमचा दिलराज मुलींचा लाडका. तर मित्रांनो, आता आपण कसारा घाटाला पोचलो. आता इथून कृष्णेश्वर आहे 213 किलोमीटर. अजून आपल्याला 2 ते 3 तास लागतील. आता आम्ही चहा पाण्याला थांबलो आहेत. पोरं तिकडे वॉशरूमला गेलेत आणि आता आम्ही आहेत हॉटेल स्टार ऑफ हायवे. मी समोर पाहू शकता. ह्यांची पोरं सगळी चहा प्यायला थांबली तिथे. हे आमचे ऑर्गनायझर. दिली चिल्लर कोण आहे भाई? हे आता चाय लागतंय का? नुसता चाय लागते. चाय. सुप्रभात मित्रांनो, आता आम्ही संभाजीनगरला पोहोचलो आहोत. तर सकाळचे वाजलेत 5:10 आणि आता आम्ही थोड्या वेळाने फ्रेश होणार आहोत. आता इथं समोर तुम्ही बघता भक्त निवास आहे आणि इथे बाजूलाच मंदिर आहे. आता आरती चालू आहे मंदिरात. तर आम्ही थोड्या वेळाने फ्रेश होऊ आणि शिवशंकराचं दर्शन घेऊ. सो फायनली मित्रांनो, कृष्णेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि मंदिरात मोबाईल, बेल्ट, वरचे कपडे अलाव नाही आहेत आणि थांबा रे जरा. वरचे कपडे अलाव नाही आहेत आणि मोबाईल पण अलाव नाही आहे. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आहे आमचं. हा तुम्ही पाहू शकता मंदिर पाठीमागे. आणि आमचे मित्र सगळे हे आमचे मित्रमंडळी नाश्ता करायला बसले होते. हा 2 प्लेट और चाहिए. ओ भैया 2 प्लेट और. आता आम्ही नाश्ता करत आहोत. नाश्ता करून झाल्यावरती आम्ही जाणार आहोत एल्लोरा केव्जला. एल्लोरा केव्ज इथून आहे. एल्लोरा केव्ज आहे इथून 1 किलोमीटर. आपल्याला आता थोड्या वेळाने निघू आपण आता इथून. आता ब्लॉग मी कंटिन्यू करतो आणि सांगतो तुम्हाला कसं काय ते. धन्यवाद. मला मंदिरात शूट करायला भेटलं नाही कारण की मंदिरात मोबाईल अलाव नाही आहे. पण हरकत नाही, पुढच्या वेळेस येऊ तेव्हा बघूया. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत एल्लोरा केव्जमध्ये. एल्लोरा लेणी संभाजीनगरमध्ये आता आहोत आपण. आता आपण आतमध्ये तिकीट घेऊया आणि लेणी पाहूया. लेणीमध्ये काय काय ते तुम्हाला मी सांगतो पुढे गेल्यावरती. तुम्हाला दाखवतो मी तिकीट काउंटर कशी आहे.
आहे तिकीट काउंटर. आमचे ऑर्गनायझर इथे तिकीट काढतात सर्व मुलांचे. घेतात. मित्रांनो, आता आपण आलो एल्लोरा केव्जमध्ये. तुम्हाला समोर ती दिसत आहे केव्ज पूर्ण मंदिर आहे. हे कुठलं मंदिर आहे? कैलाश मंदिर झालं. आता आपण नेऊन पोचलो आहोत कैलास मंदिराजवळ. वेरूळ लेणी ही औरंगाबाद रेल्वे स्टेशनपासून सरासरी 30 किमी अंतरावर आहे. ही एल्लोरा लेणी कैलास लेणी नावाने देखील ओळखली जाते. जगप्रसिद्ध एल्लोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ गावाजवळ आहे. या लेणीला बघण्यासाठी लाखोंच्या संख्येने भारतीय तसेच विदेशी पर्यटक दरवर्षी हजेरी लावतात. कारण या लेणीच्या जवळच घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आहे. भगवान शिवजीचे एक जगप्रसिद्ध श्रद्धास्थान आहे. त्यामुळे नेहमीच येथे पर्यटकांची गर्दी मिळायला मिळते. कैलास मंदिराच्या जस्ट बाजूलाच लेफ्ट साईडला एक पाण्याचा टाकं आहे. पण ते पिण्यायोग्य नाही आहे. पूर्ण कचरा केला त्याच्यात. टुरिस्ट लोक येतात आणि पूर्ण कचरा करून जातात पाण्यामध्ये. बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला जाईल. हा मंदिराचा परिसर आणि त्याच्या बाजूलाच ही पाण्याचे टाकं. बघा तुम्ही केवढा कचरा केला आहे. मित्रांनो, आता आपण मंदिरात एंट्री केलेली आहे. समोर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कोरीवकाम एका दगडामध्ये आकारलेला आहे. आय थिंक हत्तीचा स्टॅच्यू आहे हा. खूपच सुंदर असा एका दगडामध्ये कोरीवकाम केलेलं आहे त्यांनी. आणि ते देवदेवतांची मूर्तीच अतिशय सुंदर असा स्ट्रक्चर. मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता काही सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे त्या दगडामध्ये. त्यांच्या बाजूलाच तिशी हत्ती, सिंह, गरुड यांचं नक्षीकाम बघायला मिळतो आपल्याला दगडामध्ये कोरलेलं. अतिशय सुंदर असं रेखाव तिथेशी साकारलेलं आहे. पाचव्या ते 10व्या शतकात कालखंडात सह्याद्री पर्वतरांगेतील सातमाला डोंगररांगेत ही विशालकाय खडकांच्या एक संलग्न खडकात वेरूळ लेणी कोरलेली आहे. आपण या वेरूळ लेणीत एकूण 34 लेण्या पाहणार आहोत, ज्या बुद्ध, हिंदू, जैन व या धर्मांचे कालातील कलाशिल्प स्थापत्य शैलीचे अनोखे दर्शन करण्यास मिळते. मित्रांनो, आता आपण आहेत कैलास मंदिरमध्ये. एल्लोरा केव्जच्या लेणीत कैलास मंदिरात आहोत आपण. समोर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी शंकराची पिंड लेणी, शिवलिंग. खूप मोठी अशी शिवलिंग आहे, एका दगडामध्ये कोरलेली आहे. पाहू शकता तुम्ही. वरती सभामंडप. मंदिराच्या आतमध्ये नक्षीकाम ही खूप अतिशय सुंदर अशी कोरलेली आहे. आता ते सध्या ढासळले आहेत पूर्ण कालांतराने.
हे आमचे ग्रुपचे मॉडेल. काय नाव तुमचं? गणेश. धनेश. गणेश. गणेश गणेश सॉरी गणेश गणेश हे माझी गणेश कॅब दे गणेश. चल. ही आमची मित्रमंडळी इकडे फोटोशूट करतायत. इकडे एवढा मोठा आहे. ही आमची बाकीची मंडळी फोटोशूट करतात सगळे. आज यांचा वाढदिवस आहे, यांना आपण शुभेच्छा दिलेल्या नाही आहेत. हो हॅलो एक्सक्यूज मी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अतिप्राचीन वास्तूचा ठेवा जपण्यासाठी 1951 साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले व त्यानंतर या लेणी भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे हस्तांतरित केली गेली. सांस्कृतिक माहितीच्या आधारावर हा ठेवा जपण्यासाठी वेरूळ लेणीस 1983 साली संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले. 1983 साली वेरूळ लेणी बरोबरच अजिंठा लेणी, आग्रा येथील ताजमहाल व आग्रा किल्ला ह्या 4 वास्तू सांस्कृतिक माहिती देणाऱ्या आहेत. या कारणाने जपल्या जाव्यात म्हणून जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केल्या. वेरूळ लेण्यांची एकूण 34 लेण्यांची रचना 3 प्रकारे केली जाते. 1 ते 12 बौद्ध लेण्यांचे समूह, 13 ते 29 हिंदू लेणी समूह, 30 ते 34 जैन लेणी समूह. मित्रांनो, पूर्ण एका दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. काय आर्किटेक्चर असेल ते तेव्हाच्या काळातलं. पूर्ण एकच दगड आहे. पूर्ण एकच दगड आहे. पूर्ण एका दगडामध्ये हा स्ट्रक्चर पूर्ण उभा केला त्यांनी. खूप सुंदर असं स्ट्रक्चर आहे. ही आपली पब्लिक खाली. वेरूळ लेणीमधील कैलास मंदिराची अप्रतिम शिल्पकला बघून मन भक्तिभावाने प्रसन्नित होते. कैलास लेणीची निर्मिती ही इसवी सन 757 ते 783 या काळामध्ये झाली असावी, कारण लेणी क्रमांक 10च्या भिंतीवर राष्ट्रकूट राजा दंतीदुर्ग यांचा शिलालेख आपणास बघण्यास मिळतो. वेरूळ लेणी येथील लेणी कैलास लेणीची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्णपंत प्रथम च्या काळात निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असावी असे इतिहासकारक म्हणतात. कैलास लेणीला जणू स्वर्गच आहे. 267 फूट लांब आणि 154 फूट रुंदीच्या आकारानं आपणास मिळतो. कैलास लेणी मंदिर म्हणजे अखंड खडक शिलातून निर्माण केलेले अलौकिक शिल्प आहे. 29 मीटर रुंद, 50 मीटर लांब आणि 33 मीटर रुंद असे कैलास लेणींचे आकारमान आहे. शिवदेवतांचे निवासस्थान म्हणून या लेण्यांना कैलास लेणी असेही म्हणतात. पूर्ण बर्फात कैलास लेणी दिसावी म्हणून पूर्ण प्लास्टर केलेले होते. कालांच्या ओघात हे प्लास्टर निघाले. आजही पांढऱ्या शुभ्र प्लास्टरच्या छटा भिंतीवर आपणास बघायला मिळतात. वेरूळ लेणी कैलास लेणीवर शिव व पार्वती अशी आकारलेली दिसते. रावण खालच्या बाजूने हा कैलास पर्वत हलवत आहे अशी अद्वितीय कल्पनात्मक रचना साक्षात येथे साकारलेली आहे. वेरूळ लेणीच्या दक्षिण भागात 1 ते 12 क्रमांक बौद्ध लेणी आढळतात. या लेण्यांचा विचार केला तर संपूर्ण लेण्या या खडकात कोरलेल्या आहेत. इथे पण गौतम बुद्धांची छान अशी
मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आवाज माझा इथं घुमतोय पूर्ण. भिक्खूंसाठी निवासस्थान म्हणून विहारांची निर्मिती केली गेली. त्यात स्वयंपाकघरे, स्नानगृहे, विश्रामगृहे यासारखी रचना बघायला मिळते. समोर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेल्यावरती बुद्धांच्या पूर्ण स्ट्रक्चर आहेत वरतीशी. तर मित्रांनो, एल्लोरा केव्ज पाहून झालेलं आहे आपला. खूप अतिशय सुंदर असे केव्ज आहे इथे. तुम्ही निश्चित या इथे बघायला. अतिशय सुंदर असे केव्ज आहेत. जशी बौद्ध लेणी आहेत, शिव मंदिर आहे, जोगेश्वर केव्ज अँड कैलास मंदिर पण आहे तिथे. एका दगडामध्ये ते शिवलिंग आहे कैलासाचं, शिवशंकराचं. आणि हा इथला स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता. आणि इथं आपला भारताचा झेंडा फडकत आहे, अतिशय सुंदर. आणि आता आम्ही जाणार आहोत देवगिरी किल्ला बघायला. देवगिरी किल्ला इथून साधारण आपल्याला अर्धा एक तास लागेल जायला तिकडेशी. तर तुम्हाला पुढचे अपडेट देतो मी. आपली बाकीचे मंडळी आता गेल्यात, बसमध्ये बसलेले आहेत. आता आपण पण जाऊया, बसमध्ये बसू आणि पुढचा प्रवास पूर्ण करू. धन्यवाद. तर आता आपण बसमध्ये बसत आहोत. सगळे आपले मित्रमंडळी बसमध्ये बसलेले आहेत. सगळे एक्सायटेड आहेत फोर्ट बघण्यासाठी. आणि कैलास मंदिर पाहून पण त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल. हाय फ्रेंड्स. हाय.